सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे अध्यात्म वाटिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुढच्या एकादशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्या वर्षी अधिक महिना येतो तेव्हा संपूर्ण वर्षात 26 एकादशी येतात. यावर्षी 2026 मधील ज्येष्ठ महिना हा अधिक महिना आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिन्यात 4 एकादशी आहेत. त्यातील अधिक महिन्यात 2 एकादशी आहेत. त्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी असे म्हणतात. तर आज आपण अधिक ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या एकादशीला पद्मिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी बुधवार दिनांक 27 मे रोजी आहे. ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी असेही संबोधले जाते. ही एकादशी अत्यंत दुर्मिळ आहे, कारण ती फक्त 3 वर्षातून एकदाच येते. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. ही एकादशी पुत्रप्राप्ती, उत्तम आरोग्य आणि मोक्ष मिळवण्यासाठी केली जाते. या एकादशीची पौराणिक कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती. ती आता आपण ऐकूया. त्रेतायुगात माहिष्मती नगरीत कार्तवीर्य नावाचा एक अतिशय प्रतापी आणि धर्माभिमानी राजा राज्य करत होता. राजाला अनेक राण्या होत्या, पण एकाही राणीला पुत्र नव्हता. पुत्र नसल्यामुळे राजा नेहमी चिंतेत होता, कारण त्याला वाटायचे की त्याच्यानंतर त्याचे राज्य कोण सांभाळणार आणि त्याच्या पितरांना पिंडदान कोण करणार. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ आणि दानधर्म केले, पण त्याला यश आले नाही. शेवटी राजाने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. राजा आपली पत्नी राणी पद्मिनीसह गंधमादन पर्वतावर गेला. तिथे त्यांनी हजारो वर्ष कठोर तप केले, तरीही भगवान प्रसन्न झाले नाहीत. राजाचे शरीर क्षीण झाले होते, तरीही त्याची तपश्चर्या सुरूच होती. राणी पद्मिनीही आपल्या पतीची सेवा करत होती. राणीने सती अनसूया मातांना विचारले की माता, आम्ही एवढी कठोर तपश्चर्या केली तरीही भगवान विष्णू प्रसन्न का होत नाहीत? असा कोणता उपाय आहे ज्याने आमची इच्छा पूर्ण होईल? तेव्हा माता अनसूया म्हणाल्या, राणी, दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे. या महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील एकादशी अत्यंत फलदायी आहे. तू जर या एकादशीचे विधिवत व्रत केलेस तर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील. अनसूया मातेच्या सल्ल्यानुसार राणी पद्मिनीने अधिक मासातील या एकादशीचे कडक व्रत केले. तिने निर्जली उपवास केला, जागरण केले आणि विष्णूंची भक्ती केली. राणीच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि राणीला वरदान मागण्यास सांगितले. राणी म्हणाली, प्रभू, माझ्या पतीची जी इच्छा आहे ती पूर्ण करा. तेव्हा भगवंतांनी राजाला त्याची इच्छा विचारली. राजा म्हणाला, देवा, मला असा मुलगा हवा आहे जो तिन्ही लोकात सर्व गुण संपन्न असेल, ज्याला कोणीही जिंकू शकणार नाही आणि जो केवळ तुझ्याकडूनच पराभूत होईल. भगवंत तथास्तु म्हणाले. त्यानंतर काही काळ गेला आणि राणी पद्मिनीने एका पुत्राला जन्म दिला, ज्याचे नाव कार्तवीर्य अर्जुन म्हणजेच सहस्रार्जुन असे ठेवण्यात आले. तो अत्यंत पराक्रमी राजा झाला.
ज्याने लंकेच्या रावणालाही युद्धात हरवून कैदेत टाकले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अधिक महिन्यातील या एकादशीचे महत्त्व सांगणे कठीण आहे. जो मनुष्य ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते आणि जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. तर या एकादशीचे व्रत करण्यासाठी काही विधिनियम आहेत. त्यासाठी दशमीच्या रात्रीपासूनच सात्विक आहार घ्यावा आणि एकादशीला पूर्णपणे उपवास करावा. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, तुळस आणि फळे अर्पण करावीत. त्यानंतर एकादशीचा संकल्प करावा. एकादशीचा संकल्प करण्यासाठी संकल्प मंत्र आहे, एकादश्यां निराहारस् स्थित्वाहमपरेहनि भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत शरणं मे भवाच्युत. अशा प्रकारे संकल्प करावा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करावे. तसेच भजन संकीर्तन करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि द्वादशीला उपवासाचे किंवा एकादशीचे पारण करावे. हे पारण करताना ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्न आणि दक्षिणा दान करावी. तसेच या 3 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे. काशाच्या पात्रात भोजन करू नये. तामसी गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. तसेच जमिनीवर झोपावे. अशा प्रकारे अधिक महिन्यातील कृष्ण शुद्ध पक्षातील एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.